दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांना मैदानात उतरवलं जाणार आहे। ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांच्या विरोधामध्ये राहुल नार्वेकर रिंगणामध्ये उतरणार असल्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईतून मराठी कार्ड वापरण्याचा विचार भाजपने का केला पाहूयात आपण। राहुल नार्वेकर लोकसभा लढणार। दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड, पक्षानं सांगितलं ते करणार, नार्वेकरांचं सूचक वक्तव्य। लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून जागा वाटपावरनं खलबतं सुरू आहे। दक्षिण मुंबई लोकसभेचा भाजपचा उमेदवार ठरल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची माहिती आहे। नार्वेकरांना पक्षाकडून तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने नार्वेकर यांच्या नावाला पसंती मिळणार असल्याची चर्चा आहे। मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन। विधानसभेवर काम करायला सांगितलं तर विधानसभेत काम करील, लोकसभेत काम करायला सांगितलं तर लोकसभेत काम करील आणि पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर संघटनेत काम करील। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात नार्वेकर मैदानात उतरणार आहेत। नार्वेकरांकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी देखील सुरू झाली आहे। दक्षिण मुंबई हा मुंबईतील संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ। मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत। सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो प्रोफाईल कामगार नेते आहेत। मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेल्या सावंतांचा मतदारसंघात चांगला जम आहे। त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा उमेदवार दिला पाहिजे हे हेरून भाजपनं नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं ठरवल्याचं समजतंय। राहुल नार्वेकरांच्या रूपाने एक मराठी चेहरा निवडणुकीत उतरवण्याचा डाव आहे। मध्यमवर्गीयांबरोबरच उच्चभ्रू मतदारांशी ते कनेक्ट होऊ शकतात। कुलाबा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत, त्याचाही त्यांना फायदा मिळू शकतो असा भाजपचा होरा आहे। भाजप या माध्यमातून मराठी कार्ड खेळणार असल्याचं बोललं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणूक मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईत अमराठी उमेदवार फारसा उपयोगाचा ठरणार नाही। सध्या भाजपशी मधुर संबंध साधून असलेल्या मनसेच्या मतदारांची मतं भाजपकडे वळवायची असली तर मराठी उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही हे भाजप जाणून आहे। त्यामुळे नार्वेकर यांची निवड केल्याचं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला टक्कर देण्यासाठी भाजपनं नार्वेकरांना मैदानात उतरवल्याचं निश्चित केल्याचं समजतंय। त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।